आयुष्याचा प्रवास केला. काय तारीख माहिती? या सगळ्या प्रवासामध्ये बघ ना, व्यक्तिमत्व विकासात मला वाटते स्किल पण तुमचं झालेले, म्हणजे भाषा कशी असली पाहिजे. सरांनी पण सांगितलं भाषा कशी असली पाहिजे. स्किल फॉर स्केलचा जमाना आहे. तुमच्याकडे जर स्किल असेल तर स्किल मिळणार आहे. परंतु कागदावरची भाषा ही अबोल असते. कागदावरची भाषा ही निर्जीव असते. आम्हाला समजली पाहिजे ती काळजाची भाषा. बरोबर की नाही? म्हणजे काळजाला सुद्धा भाषा असते का हो? काळजाला भाषा असते का? काळजाची भाषा असते. जेव्हा आम्ही इतरांच्या भावनेचा आदर करतो, साने गुरुजी असं म्हणतात की इतराशी चिमोटा घेतला त्याने जीव कासावीस झाला. म्हणजे आपला जर कोणी चिमोटा घेतला, आपला जर कोणी वेदना दिल्या, मला जर कोणी बोललं तर माझं मन दुखतं. तसंच दुसऱ्यांचंही दुखत असेल ही भावना जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा दुसऱ्याचं अंतःकरण आपण समजून घेऊन जगत असतो. त्यानंतर सांगितले का आता 14 फेब्रुवारी ते म्हणजे कुठला उत्सव असतो तरुणाईचा मला माहित नाही. कारण या काळात तरुणाईचं मन फुलपाखरू होऊन उडतं आणि आंधळ होऊन प्रेमात पडतं. म्हणून लोक म्हणतात प्रेम आंधळ असतं, नसतं डोळस असतं. असतं ना? ठीक नाही? कुसुमाग्रजांची चुळ बघा, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये पुरून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. माती आणि आकाशाला ज्याला जोडता येतं त्याला माणूस जोडता येतो. आणि निर्व्याज प्रेम मला करता येतं. मोरासारखा छाती काढून उभा राहा, नजरेत नजर टाकून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. झालं वा असा तो वा म्हणणार एकाला फार लांब म्हणला की प्रिय जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मी माझाच उरत नाही. वा म्हणण्यासाठीच आहे. बरोबर. प्रिय जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मी माझा उरत नाही. तेव्हा तिने म्हणाली दादा तुझं म्हणाली दादा तुझं सिम कार्ड रेंज धरत नाही. आउट ऑफ कव्हरेज राहण्यापेक्षा आवरेज जगलेलं कधी चांगलं असतं. वा तुमच्यासाठी पुन्हा एकदा. म्हणून मित्रांनो प्रेम जरूर करा, पण इतरावरती प्रेम करत असताना एक क्षण पुरे प्रेमाचा वर्षाव घडो मरणाचा, निष्प्रेम चिरंजीवन ते जे जगी दगडालाही मिळते. हेही माहित आहे की ज्या मराठवाड्याच्या मातीत राहतो त्या मराठवाड्याच्या मातीतली जनाई जिनं दगडी जात्याला म्हणजे ज्या जात्याचं हृदय पाषाणाचं आहे त्याला सुद्धा मायेचा पाजर फोडला. मायेचा पाजर पाषाणाला फोडणारी जनाई आहे. अरे आपण माणसं आहोत. मलाही माणसावरती प्रेम करता आलं पाहिजे, मला समाजावरती प्रेम करता आलं पाहिजे. प्रेम करावं नात्यावरती. बहिणीवर प्रेम करतात म्हणजे बहिणीनं बहिणीवर, बहिणीनं भावावर, भावानं बहिणीवर केलं प्रेम हे निस्सीम प्रेम असतं. आईनं मुलावर केलं प्रेम, मुलांनी आईवर केले प्रेम, बायकोनं नवऱ्यावर केलं प्रेम, नवऱ्यानं बायकोवर केलं प्रेम. म्हणजे नात्यावर करावं प्रेम, प्रेम करावं नात्यावर, प्रेम करावं तलवारीच्या पात्यावर. स्वराज जेव टाकतं. प्रेम करावं जनाईच्या जात्यावरती. नात्यावर, जात्यावर, पात्यावर आम्हाला प्रेम करता येतं. परंतु प्रेमाच्या व्याख्या आमच्या बदलून गेलेत आजकाल. आणि तरुणाईचा हा जो उत्सव आहे तो फुलपाखरासारखा झालाय. फुलपाखरू होऊन मन उडतं की नाही? खरं सांगा, माणूस प्रेमात पडतं की नाही? तिचं आणि तुमचं कधी कधी होतं भांडण. तिच्या डोळ्यात, तुमच्या डोळ्यात वनवा आणि तिच्या डोळ्यात श्रावण. भांडण झालं की ताटातूट होते. जशी दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यास पुन्हा न गाठ भेट. मग चल तू तिकडं मी इकडं. त्याच्या डोळ्यात वनवा आणि तिच्या डोळ्यात श्रावण. नॉट रिचेबल म्हणल्यावरती मन रडतं की नाही? सांगा खरंच दोस्तो, माणूस प्रेमात पडतं की नाही? परंतु ही प्रेम हे निस्सीम असलं पाहिजे, निर्व्याज असलं पाहिजे, निर्भेळ असलं पाहिजे. प्रेमाचा अर्थ एकच, ते म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. प्रेमाचा अर्थ एकच, ते म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं. प्रेम म्हणजे अश्रू पिऊन जगणं. हे अश्रू पिऊन ज्यांना जगता येतं, सर्वस्वाचं समर्पण करून त्याग समर्पणातून ज्या मातीवरती प्रेम करता येतं, ज्या माणसावरती प्रेम करता येतं,
त्याला जगावरती प्रेम करता येतं, त्याच माणसाला स्वतःवरती प्रेम करता येतं. म्हणून पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करा आणि नंतर आपल्या सभोवतालावरती प्रेम करा. ही प्रेमाची परिभाषा आपण बदलूया आणि खऱ्या अर्थानं नवजे प्रेमाला जे भरलेलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छभंग नको आपल्याला. कारण एक वेळेस माणूस मेला तर चालते बेटा. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की माणूस मेला तरी चालेल, परंतु त्याची स्वप्न भरता कामा नये. कारण प्रत्येक तरुण हा उदात्त महत्वाकांक्षी आणि उच्च ध्येयवादी असला पाहिजे. आपण स्वप्न पाहणारे लेकर आहोत. हे वय स्वप्नाळू आहे आणि स्वप्न आपल्याला रात्री नाही दिवसा पडली पाहिजे. स्वप्न आपल्याला सत्यात उतरण्यासाठी अनेकांची स्वप्न या काळामध्ये भग्न पावतात. बरोबर आहे ना? आता कोणीच बोलणं गेले. स्वप्न भग्न पावतात का? स्वप्न टूट जाते पावतात. स्वप्न पाहिली पाहिजे, मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. वि. स. खांडेकर अमृतवेल नावाची कादंबरी, त्या अमृतवेल नावाच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत असं म्हणतात, स्वप्न प्रत्येकाने पाहिली पाहिजेत आणि स्वप्नाचा पाठलागही केला पाहिजे. कारण आपण जे स्वप्न पाहतो ना ते आपलं ध्येय असतं आणि त्या ध्येयाच्या दिशेने जात असताना जरी वाट आडवळणाची असली, वाटा अवघड असल्या, ऊन सावल्यांच्या असल्या, खाचा खळगांच्या असल्या, तरी त्या वाटेवर स्वतःच्या जीवाची पायघडी करून अंतरच चालत जाऊन पुन्हा ती स्वप्न फुलवत जाण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. यासाठी आपण आहोत. आपण संघर्ष यात्री आहोत. आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपण आहोत. आपले बाहू म्हणजे आव्हानाला कवेत घेऊन नव्याने त्याच्या समोर जे वादळाशी वादळ होऊन टक्कर देण्याचं सामर्थ्य आपल्या आई वडिलांनी त्या दुधाच्या माध्यमातून आपल्या मनगटात निर्माण केलंय. स्वप्न जरूर पाहिली पाहिजेत. छोट्या डोळ्यात सुद्धा माणसाला मोठी स्वप्न पाहता येतात. अमृतवेल म्हणजे वि. स. खांडेकर असं म्हणतात, स्वप्न भग्न पावण्यासाठी असतात. काही स्वप्न सत्यात उतरत असतात. मग स्वप्न एखादं भग्न भंग पावलंच तर करावं काय? अरे भग्न पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी आपला जन्म नाही झाला. आपला जन्म भग्न पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी नाही झाला. भग्न पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी चालत जाऊन पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, ती फुलवणं आणि सत्यात उतरवण्यासाठी धडपडणं, यासाठी आपला जन्म झालाय. लक्षात घ्या, असे स्वप्न भग्न किती जरी पावले तरी त्यातून नव स्वप्न निर्माण करणं आणि नवनिर्माणाचं एक दीपक होणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्याला या जगात आणलेलं आहे. ही आपल्या खऱ्या अर्थानं जगण्याची इति कर्तव्यता आहे. म्हणून ही इति कर्तव्यता पार पाडण्यासाठी, एक माणूस म्हणून जगण्यासाठी मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे ती आपली संवेदना. आणि संवेदना मी या माझ्या मनोगताचा शेवट करतो. मित्रांनो, सगळ्यात मोठी ती संवेदना आपल्याकडे असली पाहिजे. अनेक प्रक्रियेतून, अनेक भूमिकेतून आपण जगत असतो. प्रत्येक जण एक भूमिका घेऊन जन्माला आला. हे विश्व, हे आयुष्य एक रंगमंच आहे. या रंगमंचावरती प्रत्येकाला एक भूमिका दिली आणि त्या भूमिकेतून आपण जगत असतो. परंतु संवेदना नावाची जी गोष्ट आहे, संवेदना ज्या दिवशी आपल्या मनातून करपून जाईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं समाजातून आपण हरपून जाईल. कारण सगळ्यात मोठी जी गरज आहे समाजाला, की समाजाच्या वेदनेवरचं औषध आपण झालं पाहिजे. समाजाचं दुःख मला कमी करता आलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला याच भूमिकेतून पुढे जगायचंय. एक पोस्टमॅन होता आणि तो पोस्टमॅन दररोज एका गावाला पत्र वाटायचा. त्या गावापासून एक घर 4 किलोमीटर लांब होतं, गावापासून थोडंसं दूर होतं आणि तो पोस्टमॅन दररोज त्या घरी जायचा, पत्र द्यायचा आणि परत यायचा. तो जेव्हा त्या घरी जायचा, पत्र द्यायचा, तेव्हा तो कडी वाजवायचा, आतून आवाज यायचा, दार उघडलं जायचं नाही. असं बरेच दिवस चाललं. दररोज त्या घरचं पत्र देऊन तो पोस्टमॅन कंटाळा आणि एक दिवस विचार केला, म्हणजे बघायचा कोण तुरवून खाना आहे तो. अरे आपण रोज 4 किलोमीटर पायी जातो, पायात वाहना नाही, उन्हाळा आहे, इतके पायाला चटके बसतात तरी आपण जातो, दार वाजवतो, विनवणी करतो तरी दार निघत नाही, फक्त आवाज येतो. पण असं करायचं आपण की दार उघडल्याशिवाय हटायच नाही इथून, आणि तू त्या दिवशी जातो. लक्षात घ्या संवेदना काय असते. तो जातो पत्र घेऊन, त्या दारासमोर दार वाजवतो, 2दा 3दा कडी वाजवली जाते, आपण आवाज येतो, दार उघडत नाही, पुन्हा कडी वाजवली जाते आणि मग खळकन त्या कडीचा आवाज येतो, दार उघडलं जातं. पोस्टमॅनला उत्सुकता आहे, आता जो कोण येईल ना मला त्याला शिव्याच घालायचं. आपण इतके दिवस मी दार वाजवलंय, एकदा पण तो आला नाही. आणि जसं त्या दाराच्या कड्या निखळतात, दार उघडलं जातं, त्या पोस्टमॅनची नजर जाते, तेव्हा एक मुलगी त्या मुलीच्या दोन्ही हाताला कुबडे घेऊन ती उभी आहे
आणि त्या पोस्टमॅन काकाकडे ती हसत पाहते. जो राग त्या पोस्टमॅनच्या मनात होता की आता आपण ह्याला शिव्या घालायच्या, तो पोस्टमन सरळ तिच्या चेहऱ्याकडून त्या पायाकडे पाहतो. त्या मुलीला दोन्ही पायच नव्हते, ती कुबड्यावरती उभी होती. त्याला पुन्हा मान खाली घातली, त्याच्या डोळ्यामध्ये तळ साचलं आसमानचं, दिसत नव्हतं काहीच, पायाच्या वेदना कमी झाल्या आणि परत तो पत्र घेऊन निघून गेला. पत्र टाकला आणि निघून गेला तो. त्या मुलीने त्या पोस्टमॅन काकाच्या डोळ्यातलं तळ पाहिलं, त्या पोस्टमॅन काकाच्या पायाकडे पाहिलं. त्याच्या पायात वाहना नव्हत्या. ज्या पावलांचे ठसे त्या दारासमोर उमटले होते, त्या ठशाचं मोजमाप त्या पोरीनं घसरत घसरत घेतलं आणि शेजारीला सांगून त्याच मापाची एक चप्पल तिने खरेदी करून ठेवली. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी पोस्टमॅन काका आला, दार वाजवलं, पत्र टाकून गेला, त्यावेळेस ती पोरगी आतून सांगते की काका तुम्ही दिवाळीला ज्या दिवशी आल ना त्या दिवशी मात्र नक्की मला आवाज द्याल, मी तुमच्यासाठी गिफ्ट देणार आहे. दिवाळी येते, नित्य नियमाप्रमाणे तो पत्र टाकतो, दार वाजवलं जातं आणि ती मुलगी दार काढते आणि हसत मुखानं एक गिफ्ट पॅकेज, ज्याच्यामध्ये चप्पल त्याच्या मापाची आहे, ते गिफ्ट पॅकेज त्या काकाला देते, पोस्टमन काकाला, आणि सांगते की काका एक विनंती आहे तुम्हाला, इथं नका उघडू, घरी जाऊन उघडा. सण दिवाळीचा जवळ आला होता. काकाला वाटतं, पोस्टमन काकाला, तिने काहीतरी लाडू दिले असतील, करंजे असतील, काहीतरी गोडधोड असेल, उघडू आपण लेकरासमोर. तो घरी जातो, बायको लेकरासमोर तो गिफ्ट उघडतो आणि जेव्हा तो गिफ्ट उघडतो पाहतो तर त्यामध्ये चपला आहेत. तो आवाज झाला तो, आणि हिला सुचलं कसं, पुन्हा त्याला पायात टाकल्या तर त्या चपला तंतोतंत उतरल्या. पुन्हा तर तो अजून रडायला लागला, अजून डोळ्यात आसमानचं तळ झालं आणि त्याने विचार केला, अरे रोज मी जातो, माझ्या पायात वाहना नव्हत्या, माझ्या पायाच्या वेदनेचे चटके त्या पोरीच्या काळजाला बसले. आणि तिने विचार केला की या पोस्टमन काका रोज येतो ना, त्याच्या पायाला चपला तर दिल्या तर त्याच्या वेदना कमी होतील. रोज मी त्या घरासमोर जातो, माझ्या पायात चपला नाही, अनवाणी मी चालत होतो, अनवाणी तव डोळा आले पाणी, मी पाहिले जिला दोन्ही पायच नव्हते तिला, काय देऊ मी त्या पोरीला. माझ्या पायात वाहना नाहीत, तिने मला चपला दिल्या, आता उद्या मला तिच्याच दारासमोर जायचंय, तिला तर दोन्ही पायच नाहीत, मी काय देऊ. तो नाही गेला पोस्टमॅन. तो आपल्या ऑफिसात जातो, अधिकाऱ्याला विचारतो की साहेब मला काहीतरी कर्ज द्या, नाहीतर माझी बदली दुसऱ्या गावाला करा. तो म्हणतो नाही, बदली तर नाही करता, मला कर्ज द्या साहेब, काहीतरी कर्ज द्या मला, मी ज्या घरी रोज जातो ना त्या घरी अनवाणी जात असताना त्या पोरीला कळालं आणि तिने माझ्या पायात वाहना दिल्या, पण ज्या पोरीने माझ्या पायात वाहना देऊन माझ्या वेदनेची संवेदना काळजात बाळगून माझे चटके कमी केले, त्या पोरीला दोन्ही पाय आहेत साहेब, त्या पैशातून मला किमान तिला जयपुरी कृत्रिम पाय तरी देता येतील. ही वेदनेची संवेदना आहे. आणि हे ज्या दिवशी प्रत्येक तरुणीच्या मनामध्ये निर्माण होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपला समाज, आपला देश, आपला राष्ट्र सुखी. मित्रांनो, हीच सुखी जीवनाची संपत्ती जी आहे, हेच खऱ्या अर्थानं समाधान आहे. आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण या समाधानी आयुष्याचे मालक व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही ऐकून घेतलात, सहन केलात, त्याबद्दल आपणा सर्वांचे काळजाच्या पायथ्यापासून ऋण व्यक्त करतो. आणि आपल्यासमोर एक व्यक्ती म्हणून अभिव्यक्त होण्यासाठी डॉक्टर अविनाश कदम सरांनी संधी दिली, त्याबद्दल सर आपले आणि आपल्या विभागाचे मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गुरुवर्यांबद्दल मी 4 वही लिहिलेल्या आहेत यापूर्वी. वादळातल्या नावेला तुम्ही किनारा दावला, त्या अंधाऱ्या वाटेवर तुम्ही उजेड सांडला. वादळातल्या नावेला तुम्ही किनारा दावला, त्या अंधाऱ्या वाटांवर जरासा उजेड सांडला. माणसांच्या मनामनांच्या शेतात तुम्ही पेरले जिव्हाळे, जरा फुंकर मारता गार वाटले उन्हाळे. गार वाटले उन्हाळे. मातीतल्या माणसांसाठी आधाराचा हात केला पुढे. मातीतल्या माणसांसाठी आधाराचा हात केला पुढे. आणि माणूस म्हणून तुम्ही झाले आभाळा एवढे. मित्रांनो,
खूप सारा सार घेऊन सर आपल्या पुढे उभा होते आणि खूप सारं सार देऊन गेले. मी खरं तर शब्दांमध्ये त्यांचा आभार व्यक्त करू शकत नाही. एवढा सगळा आज दिवसभरामध्ये डॉक्टर निशिकांत वारबोन असतील किंवा डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव असतील, या महाराष्ट्राच्या मातीला मातोश्री राष्ट्र माता ज्या घराण्याने दिली, त्या जाधव घराण्याचे सूर्यप्रकाश आपल्यामध्ये होते. त्यांचं ऋण मी व्यक्त करणं म्हणजे केवढा मोठा मी म्हणजे धाडस करतोय असं होईल, म्हणून मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. पण खरं तर काय झालंय की मध्ये सरांनी बी टोकलं आणि आता काय झालंय की हे सगळं तरुणांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय वाटतंय, इकडे सुद्धा आपल्याला वेद इकडचा सुद्धा घ्यावाच लागतो भीमरावजी. म्हणजे आता आपलं ठीक आहे हो, आपलं हे सगळं पांढरं होत आलेलं आहे, परंतु आपल्याला मुलांना काय वाटतं ते बघितलं पाहिजे. आता मुलांना काय वाटतं, सूर्यप्रकाश सर, मुलांना काय वाटतं की तू हसावं, तू हसावं, तू रडावं, आणि तू हसावं, तू रडावं, ते रुपड मी पाहत बसावं असं वाटतं. एखादा माझ्यासारखा मोळा कमी असं म्हणतो ना, तू हसावं, मी रडावं, आपल्यामध्ये काहीतरी घडावं. थका हुआ तन आराम देता है, हरा भरा मन आराम देता है, हरा भरा मन सुहान देता है, चाहे कुकर कितना भी पुराना क्यों न हो, सीटी जरूर देता है. आजच्या तरुणाला काय वाटतं, इकडे येऊयात आपण लगेच. आजच्या तरुणाला असं वाटतं की तू हसावं, तू रडावं, ते रुपड मी पाहत बसावं असं वाटतं बघ कधी कधी. तू गावं, तू गातच राहावं, तू गावं, तू गातच राहावं, अमृत पिऊन मी सल्ली नुकावं असं वाटतं बघ कधी कधी. पण मित्रांनो, हे सगळं वाटण्याची प्रक्रिया, वाटावं म्हणून हे गेले 6 दिवस आम्ही थोडं वाटण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काहीतरी वाटावं, भले ते एका अंगाचा असेल, दुसऱ्या अंगाचा असेल, आजच्या फायद्याचा असेल, उद्याच्या फायद्याचा असेल, पण किमान वाटणं व्हावं म्हणून आम्ही हे सगळं वाटत राहिलोय आणि आपण ते घेतलंय. त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. अरे पुढचं काय झाले, पाहुणे काही हे तयार नाहीत. पुढचं बे साहेब. सो आपण आता अत्यंत शेवटच्या गोष्टीकडे आहे. धावले सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण निश्चितच एक पुन्हा एकदा एक संवाद प्रक्रिया घडवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण उपस्थित राहाल आणि उपस्थित असं राहा की आपण गेल्या 6 दिवसामध्ये किंवा तुम्ही जेवढं मी वाचलंय तेवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला काहीतरी विचारत हे आमचं चाललंय सो मुद्दा असा आहे की तुम्हाला ह्या गेल्या 6 दिवसामध्ये किंवा आतापर्यंत जे बी व्यक्तिमत्वाविषयी असेल किंवा तुमच्या करिअर बद्दल असेल, पॉझिटिव्ह थिंकिंग असेल, एनी या संबंधाने मुक्त छंदाने आपल्याला संवाद करता येईल अशी एक मैफिल, असे एक आपण संवाद प्रक्रिया याच हॉलमध्ये किंवा आपण मगाशी म्हणलेल्या ठिकाणी
डाले सरांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा भरूयात 8-10 दिवसानंतर, कधीतरी जेव्हा शक्य होईल तेव्हा. त्याचा फक्त व्हॉट्सअप SMS असेल, त्याला रजिस्ट्रेशन नसेल किंवा तुम्हाला निमंत्रण तुम्ही पाठवणार नाही, चहा नसेल ना नाश्ता नसेल, आपलं नेहमीप्रमाणे. तर या पद्धतीने आतापर्यंत आपण सगळ्यांनी इथं सहयोग दिलाय. तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो, कारण नंतरचा कार्यक्रम अत्यंत अल्प, अत्यंत 2-3 मिनिटाला घेणार आहे. तर त्यामुळं त्यामध्ये तुमचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्यांनी खरंतर प्रतिसाद दिला. काही जण मधून गेले, मधून आले, परंतु बहुतेक जण अत्यंत 100% थांबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तल्लीन होऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला, आणि हाच खरं तर तुमच्याकडून होणारा प्रयत्न जो आहे. सर डायरेक्ट स्टेजवरचा मी वारभवन सर, सूर्यप्रकाश सर, डॉक्टर वाघ सर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावे. या सर वाघ सर. आणि आता आपण समारोपाच्या कार्यक्रमाला मंचावरती आपल्या विद्यापीठाचे अत्यंत लाडके आणि कार्यक्षम असे रजिस्ट्रार सर, कुल सचिव सर, आमचे मित्र DD पवार सर उपस्थित आहेत. मानवी विद्या शाखेचे अधिष्ठाता, संकुलाचे संचालक माझे मित्र पराग खडके सर उपस्थित आहेत, ज्यांनी या आज दिवसभरामध्ये आपल्याला बरंचसं काही सांगितलं. ते माझे मित्र निशिकांत वारभवन सर, डॉक्टर निशिकांत वारभवन सर आणि डॉक्टर सूर्यप्रकाश जाधव सर उपस्थित आहेत. आणि आमच्या विभागामधले पर्यावरण शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख, अकॅडमिकचे सदस्य आणि ज्यांचं शास्त्रामध्ये चांगलं सायटेशन आहे असे माझे मित्र वसंत वाघ, डॉक्टर वसंत वाघ सर उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये अनेक जण आहेत, त्यांचा नामोल्लेख टाळतो आणि आपण शेवटाकडे आलोय. हा समारोपाचा कार्यक्रम आहे. रजिस्ट्रार सर गेले 6 दिवस आम्ही व्यक्तिमत्व विकास या सदराखाली भूशास्त्र संकुल आणि IQSC यांच्या माध्यमातून PM उषा या योजनेअंतर्गत व्यक्तिमत्व विकास हा कार्यक्रम राबवला. दररोज 2:30 ते 5:30, खरं तर ते 2 ते 6, 6:15 झालेला आहे. आणि एवढीच साधारण गर्दी दररोज सभागृहामध्ये राहिली. आणि आम्ही 12 वक्त्यांना बोलवलं होतं आणि विविध क्षेत्रातल्या 12 वक्त्यांनी विविध अंगांनी व्यक्तिमत्व विकासाचे पदर उलगडून आपल्या पुढे मांडले. आणि तो फायदा आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना झाला. या या कार्यक्रमाच्या समारोपाचा कार्यक्रम आपण आता संपन्न करत आहोत. मी सभागृहाला विनंती करतो, मान्यवर स्टेजला विनंती करतो की त्यांनी स्वामीजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, चंदनहार घालून प्रतिमेला अभिवादन करावे. माननीय रजिस्ट्रार सर आणि इतर पाहुणे. Thank you.